हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत अशी टम्म फुगणारी, गोड आणि सगळ्या लहान मुलांना आवर्जून आवडणारी केळाची पोळी. केळपोळी असंही म्हणू शकता तुम्ही याला. कमीत कमी वेळात, कमीत कमी साहित्यात झटपट अशी ही केळपोळी तयार होते. ही तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता आणि ही खूपच हेल्दीसुद्धा आहे आणि मुलंही खूप आवडीने खातात. त्याच्यामुळे ही रेसिपी पूर्ण बघा आणि ही केळपोळी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. ही केळपोळी बनवण्यासाठी मी खूप जास्त पिकलेली केळी घेतलेली आहेत. जास्त पिकलेली केळी घेतली का त्याच्यात खूप गोडवा असतो. त्याच्यामुळे आपल्याला कमी गूळ वापरावं लागतं. म्हणून जास्त पिकलेली केळी आपण ह्या रेसिपीसाठी वापरणार आहोत. इथे मी अर्धा डझन खूप पिकलेली केळी घेतलेली आहेत. पाव वाटी इतकं गूळ घेतलेलं आहे. 2 मोठ्या वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे. दूध घेतलेलं आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे. सगळ्यात पहिले आपण गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि मग सगळी केळी चांगली सोलून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं गूळ, वेलची पावडर आणि दूध घालून त्याची एक छान पेस्ट करून घेणार आहोत आणि ही पेस्ट आपण पिठामध्ये घालून चांगलं पीठ मळून घेणार आहोत. जर केळ्याच्या प्युरीमध्ये जर आपलं पीठ मळून झालं नाही तर त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं दूध ॲड करणार आहोत आणि चपातीसारखं पीठ मळून घेणार आहोत. गूळ आणि केळं एकत्र मिक्सरला वाटल्यामुळे काय होतं, गुळाचं चांगलं पाणी होतं. म्हणजे आपल्याला चपातीच्या पिठामध्ये गूळ चांगलं मिक्स करता येतं. असंच डायरेक्ट वापरलं तर ते मिक्स व्हायला कठीण जाईल. म्हणून आपण केळ्यासोबत मिक्सरमध्ये गूळ वाटून घेणार आहोत आणि मग ही प्युरी आपण पिठामध्ये घालून चांगलं पीठ मळून घेणार आहोत. पीठ चांगलं नरम मळून घेणं खूप गरजेचं आहे. कारण पीठ नरम मळलं तरच चपात्या त्याच्या नरम होतील. आणि ह्या चपात्या भाजताना एक लक्ष ठेवायचं की मीडियम टू हाय फ्लेमवरच चपाती भाजायची. कारण का बारीक गॅसवर आपण ही चपाती भाजत बसलो तर ती कडक होऊ शकते आणि थोड्या वेळानंतर म्हणजे आधी नरमच असते ती. जर जास्त वेळ भाजली आणि मग थोड्या वेळाने मग ती कडक होऊ शकते. मग ती खायला जरा कठीण जातं. त्याच्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवर आपण चपाती पटापट भाजून घेणार आहोत. म्हणजे ते गुळामुळे चपाती कडक होणार नाही, नरमच राहील आणि खायलाही सोपी जाईल. बघा मग मी आता कसं पीठ मळून घेते. पीठ मळून आपण चांगलं अर्धा तास त्याला मुरायला ठेवलं होतं. अर्ध्या तासानंतर कणिक खूपच छान नरम होते आणि चपाती वळायलाही सोपं जातं. त्याच्यामुळे अर्धा तास कणिक मळल्यानंतर आपण अर्ध्या तासाने त्याच्या पोळ्या करायला घेणार आहोत आणि मीडियम टू हाय फ्लेमवर भाजून घेणार आहोत. ह्या पोळ्या गोडसर आणि केळ्याचा फ्लेवर देतात, वेलचीचा फ्लेवर देतात आणि इतक्या छान लागतात खायला की तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल.
तुम्ही ही रेसिपी करून बघितलीत की मला नक्की कमेंट करून सांगा ह्या केळ्याच्या पोळ्या कशा झाल्या होत्या. आणि रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला फॉलो करा. थँक यू सो मच.